हाय फ्रेंड्स, माझं नाव भाग्यश्री. वेलकम टू हंगर नेशन. आजचा आपला व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण की आम्ही हा एक डेडिकेटेड व्हिडिओ करतोय फक्त जे ट्रॅव्हलर्स आहेत ज्यांना केदारनाथ यात्रेला जायचंय ते सुद्धा हेलिकॉप्टरनी. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण खरं म्हणावं तर कारण की आम्ही ज्यावेळेस चाललो होतो त्यावेळेस आम्हाला डिटेल्ड व्हिडिओ कुठंच भेटला नाही. तो आजचा पूर्ण व्हिडिओ डेडिकेटेड आहे फुल डिटेल्ड इन्फॉर्मेशन बरोबर. कसं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय, कुठले इन्फॉर्मेशन तुम्हाला लागणार, कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत, कुठल्या वेबसाईटवर करायचंय. केदारनाथ बुकिंग्स, हेलिकॉप्टर बुकिंग्सला खूप फ्रॉडरी होते आणि ज्याने आपले ट्रॅव्हलर्स जे यात्री असतात त्यांचा भरपूर लॉस होतो. डिरेक्ट करू शकता की नाही, का कुठली वेबसाईट आहे, ते सगळ्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटणार आहे आणि अंदाजे कॉस्टिंग किती पडणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला काही प्रश्न असेल तर कॉमेंट सेक्शन नक्की यूज करा. आम्ही दोघंही तुम्हाला उत्तरं देऊ. याच गोष्टीसाठी मी तुम्हाला सांगेन की आम्हाला लगेचच सबस्क्राईब करा, लाईक, फॉलो, शेअर नक्की करा. सो फ्रेंड्स, केदारनाथला जाण्याचे 5 वेगवेगळे राऊट्स आहेत. म्हणजे तुम्ही 5 वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही केदारनाथला जाऊ शकता. एक आहे चालत, दुसरा आहे घोड्यावर, तिसरा आहे पिट्टू, जे एक माणूस असतो तिथले लोकल जे असतात त्यांच्या पाठीवर घेऊन जातात. चौथा आहे पालखी आणि 5वा आहे हेलिकॉप्टर. तर आपण हेलिकॉप्टरचं रजिस्ट्रेशन कसं होतं ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचंय आणि पुढची रजिस्ट्रेशन मी तुम्हाला दाखवते. सो तुम्ही बघू शकता, ही आहे चारधामची वेबसाईट. तुम्ही जर यात्रा पायी करताय किंवा हेलिकॉप्टरनी करताय, या वेबसाईटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं मॅन्डेटरी आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी रजिस्टर करायचंय. हा पेज तुम्ही बघू शकता. जर तुम्ही पहिल्यांदा लॉग इन करताय किंवा पहिल्यांदा रजिस्टर करताय तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन फिल करणं मॅन्डेटरी आहे. सर, इंडियन लोक जर जात असतील तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काही इन्फॉर्मेशन भरायची आहे. जर तुम्ही ट्रॅव्हल एजंट किंवा ट्रॅव्हल कंपनी बरोबर ट्रॅव्हल करताय तर त्यांची माहिती ते लोक स्वतः भरतात तुमच्यासाठी. जर तुम्ही इंडिव्हिज्युअल चालला आहात किंवा फॅमिलीला घेऊन चाललाय तर तुम्ही इथं ते ऑप्शन सिलेक्ट करू शकता. जर कोणी फॉरेनर यात्री चालले आहेत त्यांना रजिस्टर करण्यासाठी हा वाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे ज्याच्यामध्ये त्यांना काही बेसिक इन्फॉर्मेशन फिल करायची. ही इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता. तर आपण पटकन लॉग इन करून घेऊ. हे असा कोड टाकून घ्यायचा आहे आणि हे लॉग इन झालेलं आहे. तर डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स दिसणार आहेत. रजिस्ट्रेशन फॉर टूर, व्ह्यू अँड मॉडिफाय टूर, रजिस्ट्रेशन युजर मॅन्युअल, डाउनलोड रजिस्ट्रेशन लेटर अँड सर्टिफिकेट. जर तुम्हाला माहिती नाहीये की कसं करायचंय तर तुम्ही हे मॅन्युअल यूज करू शकता. आपल्याला सगळ्यात आधी सिलेक्ट करायचं रजिस्ट्रेशन फॉर टूर. हे ज्यावेळेस सिलेक्ट करतो ह्याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक डिटेल भरायचे आहेत. जर तुम्ही 6 लोकांपेक्षा कमी लोक ट्रॅव्हल करत आहात हेलिकॉप्टरनी किंवा नॉर्मल रजिस्ट्रेशन साठी सुद्धा, जर तुम्ही पायी जाताय किंवा बाकी रोडनी जात असाल तरी मॅक्सिमम 6 लोक एका टूर मध्ये तुम्ही ऍड करू शकता. जर 6 पेक्षा जास्त लोक आहात तर तुम्हाला 2 टूर्स ऍड करावे लागतील. तर मी तुम्हाला पहिलं एक टूर ऍड करण्याचं दाखवते कसं करता येईल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे लोकेशन्स आहेत. 5 जागा आहेत ज्या तुम्ही धाम मधल्या कव्हर करू शकता. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ आणि हेमकुंड साहेब. यापैकी तुम्हाला जागा सिलेक्ट करायची असते आणि तारीख सिलेक्ट करायची असते कोणत्या तारखेला तुम्ही चालला आहात. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला केदारनाथचं दाखवते. कोणत्या तारखांना तुम्ही केदारनाथ मध्ये आहात ते तुम्हाला इथं डेट्स मेन्शन करायचे आहेत. आता कन्सिडर करा 2 तारखेपासनं द्वार उघडतायत आणि तुमचं ट्रॅव्हल आहे 4 तारखेपर्यंत केदारनाथमध्ये. तर तुम्ही हे टाकणार आहात. किती पॅसेंजर चालले आहेत ते टाकायचे आहेत. मेक शुअर 6 पेक्षा कमीच तुम्ही टाकू शकता. यात तुम्हाला कसं चालला आहात ते तुम्हाला सिलेक्ट करायचं, बाय रोड, बाय हेलिकॉप्टर का वॉकिंग. जर हेलिकॉप्टरनी चालला आहात तर तुम्हाला इथं हेलिकॉप्टर सिलेक्ट करणं खूप महत्वाचं आहे आणि हे ऑटोमॅटिक सिलेक्ट होणार. त्याच्यानंतर कोणत्या लोकेशनसाठी
तर हेलिकॉप्टर हे फक्त 2च लोकेशनसाठी, केदारनाथ आणि हेमकुंड साहेब. तर आपण केदारनाथ सिलेक्ट करणार आहोत. आणि परत केदारनाथला कोणत्या तारखे आपण पोहोचतोय, कोणत्या तारखेला आपण केदारनाथमध्ये असणार आहे, ज्या दिवशी आपण हेलिकॉप्टरची राईड घेणार आहे, ते आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे. तर ते असं झालं. हे झाल्यानंतर जर समजा तुम्ही बद्रीनाथ पण कव्हर करताय ह्याच टूरमध्ये, तर तुम्हाला बद्रीनाथचं पण नेक्स्ट लोकेशन तुम्ही ऍड करू शकता. आणि कोणत्या तारखेला तुम्ही बद्रीनाथमध्ये आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड क्रिएट टूर करायचं आहे. एक महत्वाचे अपडेट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे करता, हे असं टूर क्रिएट झालंय, ज्यावेळेस तुम्ही टूर क्रिएट करता तुम्हाला लगेचच सगळे इन्फॉर्मेशन फिल करायचे जे यात्री आहेत त्यांची. कारण की नाही म्हणजे 3 दिवसाच्या आत जर तुम्ही भरलं नाही तर हे टूर ऑटोमॅटिकली वेबसाईट डिलीट करून टाकते. आता हा पेज खूप महत्वाचा आहे कारण की ह्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत. तुमचं आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे आणि जो नंबर रजिस्टर्ड आहे आधार कार्डवर तो मोबाईल नंबर तुम्हाला लागणार आहे कारण की तुम्हाला OTP येणार आहे. जर तुम्हाला काही आजार असेल किंवा तुम्ही काही टॅबलेट्स घेत असाल तर ते तुम्हाला इथं मेडिकल कंडिशन अपडेट करायची आहे. तर हा फॉर्म तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन टाकून फिल करायचा आहे. खूप सिंपल आहे. आधार कार्ड टाकायचा, OTP येणार, त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचे डिटेल्स फिल करायचे आहेत. ते करून झालं की सेव्ह अँड ऍड मोर. जर एकापेक्षा जास्त तुमचे ट्रॅव्हलर्स आहेत तर तुम्हाला ऍड करून सेव्ह करायचा आणि दुसऱ्या फॅमिली मेंबरचे तुम्ही डिटेल्स ऍड करायला चालू करू शकता. जोपर्यंत सगळ्यांचे होत नाही तोपर्यंत ही स्टेप फॉलो करायची. शेवटच्या मेंबरचं फिल केल्यानंतर तुम्ही फिनिश करू शकता. तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटतो व्हॉट्सअपवर कॉन्फर्मेशन भेटण्यासाठी. तर तुम्ही फक्त ते क्लिक केलं, एक फक्त टिकमार्क आहे तो क्लिक केला तर तुम्हाला व्हॉट्सअपवर तुमचं डॉक्युमेंटेशन येऊन जाईल, सर्टिफिकेट येऊन जाईल. तर ते क्लिक करायला विसरू नका. डिटेल्स तुम्हाला कुठं दिसणार तर तुम्ही परत डॅशबोर्डवर जर आलात, हा व्ह्यू अँड मॉडिफाईड टूर म्हणून जो ऑप्शन आहे ह्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला सगळे डिटेल्स इथं दिसणार आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला हेलिकॉप्टरची बुकिंगच्या पेजवर जायचं आहे. बुकिंग जर क्लिक केलं तर तुम्हाला इथं हेली सर्व्हिस म्हणून दिसणार आहे ऑप्शन. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिरेक्टली हेलिकॉप्टरच्या वेबसाईटवर घेऊन जाणार आहे, जी आहे गव्हर्नमेंटची वेबसाईट heliyatra.irctc.co.in. हीच एक वेबसाईट आहे ज्याच्यावरनं तुम्ही हेलिकॉप्टर बुकिंग करू शकता केदारनाथसाठी. बाकी असे भरपूर तुम्हाला ट्रॅव्हल एजंट्स मिळणार की जे तुम्हाला सांगतील की आम्ही बुकिंग करून देऊ, तुम्ही डायरेक्ट या, तुमचं तिथं आम्ही रिझर्वेशन करून देऊ. पण त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका कारण की भरपूर फ्रॉडरी होते. सो केदारनाथला पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरनी इथं वेगवेगळे हेलिपॅड्स अवेलेबल आहेत डिफरंट लोकेशन्स पासनं. मागच्या वर्षीचे चार्जेस होते गुप्तकाशी टू केदारनाथ ही हेली यात्रा अंदाजे 8,500 मध्ये होत होती. या वर्षीचे चार्जेस अजून त्यांनी डिस्क्लोज केलेले नाही, ते आपल्याला कळणार आहे 8 एप्रिल दुपारी 12 वाजता. तर त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पार्ट 2 आम्ही 8 तारखेलाच अपडेट करणार आहोत YouTube चॅनलवर. तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि जे या वर्षी केदारनाथला जाणार आहेत हेलिकॉप्टरने तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू.